माय माऊली नमस्कार. आपण भोगीपासून ते रथसप्तमीपर्यंत सूर्य उपासना संकल्प करत आहोत. त्या संकल्पात आपण नित्यनेमाने सूर्याची 12 नावे घेणार आहोत. पण 12 नावांचा अर्थ काय ते आपण संकलन केलेल्यातून अभिवाचनातनं ऐकूया. ओम सूर्याय नमः. सूर्यावर आमचे निसर्गाचे पृथ्वीचे जीवन अवलंबून आहे. काळाची परिवर्तने तो घडवून जीवन देतो म्हणून तो मित्र. 2. ओम रवये नमः. रवी म्हणजे श्रेष्ठ. सर्व तेजात सूर्य सर्वाधिक तेज देतो आणि तेजस्वी बनवतो म्हणून रवी. 3. ओम सूर्याय नमः. सूर्य म्हणजे प्रगती पराक्रम. 4. ओम भानवे नमः. वैभव देतो, वैभव राखतो तो भानू. 5. ओम खगाय नमः. सूर्यमालेतील सगळ्या ग्रहांना तोलून धरतो, सावरतो, गती देऊन अंतरिक्षात फिरतो म्हणून तो खग. या गतीमुळेच दिवस रात्र ऋतू अयन संवत्सर असे कालचक्र निर्माण होते म्हणूनच तो खग. 6. ओम पुष्णे नमः. पुष्टी देतो तो पूषण. अन्न वस्त्र समृद्धी देतो तो पूषण. 7. ओम हिरण्यगर्भाय नमः. विश्वगोलाला कवटाळून असलेल्या ब्रह्मांडाची जाण देतो तो हिरण्यगर्भ. ब्रह्मांडाचा अल्पसा अंश अशा ह्या आमच्या पृथ्वीवरचा परमात्मा तो हिरण्यगर्भ. हिरण्य म्हणजे ब्रह्माचे सार सर्वस्व. तो सूर्यदेव हा हिरण्यगर्भ. 8. ओम मरीचय नमः. किरणे विस्तारित तो मरीची. सूर्यकिरणे नाना वर्णाची नाना गुणधर्माची असतात. काही किरणे अन्नधान्य पिकवतात, काही जीवनसत्वे, काही जीवन देतात, काही रोगजंतू नष्ट करतात, तर काही जीवनाला ऊर्जा पुरवतात म्हणून तो मरीची. 9. ओम आदित्याय नमः. पृथ्वीवरच्या सर्व ऊर्जा घडामोडी यांचे मूळ सूर्य आहे. ते मूळ ते मूलत्व प्रकाशित करतो तो आदित्य. 10. ओम सवित्रे नमः. चेतना जागवतो, प्रेरणा देतो, परमात्मा ज्ञान देतो तो सवितृ. वेदातील सर्वश्रेष्ठ गायत्री मंत्राची देवता तो सवितृ. 11. ओम अर्काय नमः. वेदमंत्रांना अर्क म्हणतात. वेदमंत्रांना अर्क म्हणतात. वेदांना ओमची म्हणजे ओम मधूनच वाणी प्रकटली प्रेरणा देतो तो अर्क. 12. ओम भास्कराय नमः. प्रकाश प्रज्ञा प्रतिज्ञा देतो तो भास्कर. आपण 12 नावांची जी अर्थपूर्ण माहिती बघितली ती आपल्याला गुरुदेव डॉक्टर काटे स्वामीजी यांच्या कथासंवाद या आदित्य कथा संवाद आंतरजाल या भागातून आपण त्याचं अभिवाचन केलं. ओम सूर्याय नमः. ओम सूर्याय नमः. ओम सूर्याय नमः.